नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात? कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर चला, आज मी तुमच्यासोबत झणझणीत आणि चटपटीत अशी खिचडीची रेसिपी शेअर करत आहे. तर चला, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता आपली खिचडी किती छान झालेली. तर तुम्ही पण एकदा करून पहा अशा पद्धतीने. तर चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कांदे कुकरमध्ये घालून घेतले आणि बटाटे पण आता त्यात घालून घेते. तेल आपण थोड्या वेळाने घालून घेणार आहोत. तर पाहू शकता, हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आता इथे कढीपत्ता पण मी धुवून टाकून दिलेला आहे. तर आता इथे आपल्याला कुकरमध्ये ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित फ्राय झाल्यावर मग आपल्याला आता तेल घालून घ्यायचे. तर ही खिचडी अगदी कमी वेळेत आणि झटपट होते आणि चवीला पण तशीच भन्नाट येते. तर आता इथे मी 2 चमचे तेल घालून घेते, पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. तर आता इथे मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे खिचडीमध्ये. खूप सुंदर आहे. ते आता इथे मी शेंगदाणे घेतलेले. तर शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही तर स्किप करू शकता. आपण लसूण खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत. याच्याने खिचडीची टेस्ट खूप छान येते. तर एकदा करून पहा तुम्ही अशा पद्धतीने. आणि मैत्रिणींना, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेतलेलं आहे. तर आपली खिचडी खूप छान येते त्याच्यामुळे. तर आता इथे मी मसाले घेतले. इथे मी लाल तिखट घेतले. इथे मी थोडंसं मटण मसाला घेतलेला आहे रेडीमेड. आणि इथे हळद घेतली, धना पावडर घेतली आणि 2 चमचे काळा मसाला घेतला आहे. तर ह्या मसाल्यांमुळे आपली खिचडी एकदम मसाले भातसारखी सुंदर येते आणि चवीला पण तेवढी छान येते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा. इथे मी आपला सुहानाचा मसाला होता, मटण मसाला, तो घेतला होता. तर तो फक्त बाहेरचा होता, बाकी सर्व घरचंच होतं. तर आता इथे आपण व्यवस्थित फोडणी करून घेणार आहोत. आणि इथे मी एक साईडला गरम पाणी करून घेतलेले, तर ते पण मी त्या खिचडीच्या आपल्या फोडणीमध्ये घालून घेते. तर इथे मी पाणी आता घालून घेतलेले, गरम पाणी. आणि इथे मी आता हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि ती पण आपण यात घालून घेणार आहोत. आणि इथे पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते. आणि आता आपल्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. इथे तांदूळ मी 20 मिनटं धुवून ठेवलेले होते आधीच, म्हणून मग खूप छान झाले होते ते. तर आता इथे उकळी आल्यावर आपल्याला हे तांदूळ त्यात घालून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही, आता छानपैकी आपली उकळी येऊन गेलेली. आता मी त्याच्यात तांदूळ घालून घेते. तर खूप छान येते ही खिचडी. एकदा तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. तर आता आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चमच्याने. आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.